नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही सीईटीचा फॉर्म भरत असाल तर त्यामध्ये आता थोडे चेंजेस करण्यात आलेले आहे। तर ते म्हणजे काय, तर ते अपर आयडी। कोणत्याही सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अपर आयडी, तुम्हाला अपार कार्ड लागणार आहे। जर तुमच्याकडे अपार कार्ड नसेल तर तुम्ही कोणताही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुमचे अपार कार्ड म्हणजे एबीसी कार्ड कशा पद्धतीने काढायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला जर हे अपार कार्ड काढायचं असेल तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। तो असल्यानंतर तुम्ही ते काढू शकता। चला तर अपार कार्ड कशा पद्धतीने काढायचे आहे मोबाईलवरून बघूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवर यायचं आहे। इथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही शकता, इथे सर्च दिसतं, त्या ठिकाणी तुम्हाला डिजी लॉकर असे सर्च करायचे आहे। डिजी लॉकर सर्च केल्यानंतर हे तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे। तर इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईलची स्पीड ज्या पद्धतीने असेल ते इन्स्टॉल होईल आणि ओपन वरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर यामध्ये डिजी लॉकर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे लँग्वेज घ्या। मी इंग्लिश लँग्वेज घेतो। इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आहे आणि लेटेस्ट गो वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गेट स्टार्टर वर क्लिक करा। स्टार्ट केल्यानंतर या ठिकाणी अलाउ करायचं आहे। अलाउ केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा आधार नंबरवर तुम्ही लॉग इन करू शकता। ट्राय युजिंग आधार नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे कोणाचंही तुम्ही अपार आयडी कार्ड काढू शकता। या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाका आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा। कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। तर आधार ओटीपी हा पर्याय या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल। तो ओटीपी या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे। तर ते मी ओटीपी इथे टाकतो आणि व्हेरीफाय करतो। तुम्ही तो ओटीपी तिथे टाका आणि व्हेरीफाय करून घ्या। व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर येईल। आता या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचा आहे। आता या ठिकाणी ओटीपी व्यवस्थित टाकायचा आहे। तर आता इथे आल्यानंतर सेट युअर सिक्युरिटी पिन, तुम्हाला या ठिकाणी एक सिक्युरिटी पिन तयार करायचा आहे। 6 अंकी पिन इथे सेट करायचा आहे। व्यवस्थित तुम्हाला जो वाटेल तो पिन इथे टाकायचा आहे आणि कंप्लीट करायचा आहे। आता या ठिकाणी मी पिन टाकून घेतो। तर या ठिकाणी बघा, प्रिंटर मॅन्युअली नंबर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो आणि व्हेरीफाय करून घेतो। व्हेरीफाय केल्यानंतर परत तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल। तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। मी येथे ओटीपी टाकतो आणि सबमिट करतो। अलाउ करायचं आहे, परमिशन डिजी लॉकर। या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल। आता या ठिकाणी परत सर्च वर यायचं। इथं सर्च फॉर डॉक्युमेंट हा पर्याय दिसतो, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला सर्च करायचं आहे अपार अपार अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। मी सर्च करतो। सर्च केल्यानंतर APAAR अशा प्रकारे सर्च करा अपार आयडी। या ठिकाणी बघा, तुमचं नाव ऑटोमॅटिकली आधार कार्ड नुसार येईल। डेट ऑफ बर्थ आणि जेंडर आता इथे आलाय। आयडेंटिटी व्हॅल्यू मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा आय कार्डचा नंबर म्हणजेच काय तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी सरळ सरळ तुमचा आधार नंबर टाका। यामध्ये नंतर तुम्ही चेंजेस सुद्धा करू शकता। नंतर या ठिकाणी बघा, आधार नंबर टाकल्यानंतर आयडेंटिटी टाइप नंतर न्यू ऍडमिशन सिलेक्ट करायचं आहे। ऍडमिशन इयर आता आपलं 2026 आहे। खाली बघा, सिलेक्ट आय एम स्टुडंट, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणती युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीचे नाव या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। युनिव्हर्सिटीचे नाव या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे आहे। वरती या ठिकाणी बघा, मी युनिव्हर्सिटी सर्च करतो। सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लोड होईल। लोड झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट फेस व्हायला सुरुवात होईल। फेसिंग डॉक्युमेंट अशा प्रकारे दाखवेल आणि टाइम आउट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अपार कार्ड इथे आलेलं आहे। बघा, अपार आयडी
यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं कार्ड येथे जनरेट झालेलं आहे. या कार्डचा नंबर तुमच्या समोर ठेवायचा आहे. आता तुम्ही कोणत्याही सीईटीचा फॉर्म घरबसल्या या ठिकाणी भरू शकता. या पद्धतीने तुम्हाला तुमचं अपार कार्ड हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.